नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। नववर्षात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे। कोणत्या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे याबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। नववर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। यामुळे रब्बीच्या पिकांवर आता अवकाळीचे संकट घोघावत आहे। तसेच तापमानात घट होण्याचा अंदाज देखील व्यक्त केल्याने गारठा वाढण्याची शक्यता आहे। खरीप हंगाम चांगला आला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची आशा रब्बी हंगामावर होती, परंतु नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला। या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झाले। त्यातून काही बचावलेली पिके आता शेतकऱ्यांच्या हातात येतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे। मात्र जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यामुळे शेतकरी चिंतेत आलेत। राज्यातील वातावरणात बदल झाल्याने विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मध्य महाराष्ट्रातील 17 तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अशा एकूण 22 जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे।